हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुं माद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिसांतो महाभिशाले गंगेले सकाळी विषय पळयले. अष्टक ययातीले संवाद ताजे वसुमंत शिबी प्रतर्दन अष्टक ययात्यांनी 5 जणांनी स्वर्गारोहण करचे. पूर्ववंश भरतवंश पांडुवंशाचे विवरण येयले. मागीर महाभिश म्हळ्यार रायू स्वर्गलोकाक तागेले तपस्या बलान चमकललो. ताणे ब्रह्मलोका वतना ते गंगादेवीक तिगेले वस्त्र ಸ್ವಲ್ಪ अंगा दुखून पडतना ताणे तिका कामुक दृश्टीर पळयलेले. तशें ब्रह्मान ताकाय आनी तिकाय शाप दिलेले. हे परी आमी पळयले. शापग्रस्त जावन आशिल्ले वसूंक गेले वटो गंगादेवी कसं संभाशण करता तें आमी कालच्या दिसाक पळयले. आनी आतां शांतनुले काणी आमी पळोवया. महाभारत तात्पर्य निर्णयांतो शंतनूल विषय जावन शंतनू आनी तागेले भावंड हांगेले विशय जावन मध्वाचार्यान दिलेलो आसा. ते आमी थोडे पळोवन घेवया. प्रतिपरायाक शैब्या आनी सुनंदा 2 जन पत्न्यो. प्रतिपराय कोण म्हणून गोतस तुमकां कालच्या दिसा तांगेले वंशावळी येयला. ते देवापी मागीर बाहलिक आनी गुणज्येष्ठश्च शंतनुः. देवापि अतः बाहलिको गुणज्येष्ठश्च शंतनुः. त्वग् दोषयुक्तो देवापि जगाम तपसेवनं म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताचे. देवापि बाहलिक आनी गुणज्येष्ठ म्हळ्यार गुणांतो श्रेष्ठ जावन आशिल्लो शंतनुकय तो श्रेष्ठ भारी गुणांतो तशी 3 जन चेडूं जाल्लींची. तांतो त्वक् दोषयुक्तो देवापि. त्वक् म्हळ्यार चर्म. ताका देवापीक चर्म रोग आशिल्लो देखून तो तपस्या करचे खातीर रान्ना चमकलो म्हूण. इतक म्हळ्यार देवापीनी जावन मालगडो जाल्यार तो बारी गुणाचो जाल्यार प्रजाजन ताका राय जावच्याक वपनीचके म्हळ्यार सान आसतना दुखून ताका चर्म रोग आशिल्ले. त्या वेळाक चर्म रोग आशिल्ले जन कसने अंग न्यूनत आशिल्ले जन तांणी पळय राय जावच्या नज म्हूण आशिल्ले. तशें प्रजा वर्गाचे कोणें ताका राय करूंक वपनीचके म्हणटना तो तपस्या करता. तशेंपणी मेगेल जन्म सार्थक करून घेता. रायू जावन जन्म येवन राज्यभार करचे योग ना म्हूण म्हणली खुळ्ळ तो दुख्ख करून बैसनी. आतां कसले आमकां ना म्हणली खुळ्ळ आमी सुरवे दुख्ख करचे विंगड कसले रितीर आमगेलें जिवन सार्थक करूं म्हूण पळयनाची. तशें हांगा तो राय जावच्याक अनर्ह म्हूण कळ्ळी कुडले तागेलें जिवन सार्थक करून घेवच्या तपस्या करता म्हूण बद्रिकाश्रमांत चमकला. तो शंतनू धाकलो जाल्यार गुणान बारीची श्रेष्ठ जावन आशिल्ली देखून ताका शंतनूल निमती ते वंश मुंदवरसून चमकले म्हूण म्हणटाचे. देवापी ताका अनेक कृतयुगांतो राय जावचे आसताणे विष्णूल अनुग्रहान. तशें जावन ताका राजसिंहासन कृतयुगांत मेळटा. तशें जावन तो चमकलो आनी येवचे कृतयुगांतो तशी. आतां बाहलिको निजावन 2 पूत देवापीन जायना नातले बाहलिकान जावंक आशिल्ले जाल्यार बाहलिकूय जायनी कसो लेख म्हळ्यार पुत्रिका पुत्र म्हणून घेता. पुत्रिका पुत्र म्हळ्यार कसं सांगूच एक वपंद करून घेवचें कसने. आतां ताका रायाक एक आतां धुवे दिल्ले कडेन जावो ते थंयची रायाक चेडूं ना नातल्यार चिल्लीले पुताक तांणी घेवन
चेल्लीक जमयाल निमती चेडू जाता पळय त्या पुताक दत्त घेवचे पुत्रिका धर्म म्हणटाची पुत्रिका पुत्र तांकां राज्य दिवचें तशी देवापी तशी जल्लो देवापी रायु पुत्रेण मया कन्या दीयते तव भोवर एतस्यां जायते पुत्रः समे पुत्रो भविष्यति म्हळ्यार वर्डीक करून दितना दुवेक सांगचे काही म्हाका पुत्र नांचे हांव तुका पुत्री दिता इगेल्ले निमती जल्लले चेल्ला चेडू म्हाका पुत्र जावका म्हूण सांगून सांगचें तशी पुत्रिका पुत्र म्हूण बाहलीक देशाचे रायान चेल्लीक हांग दिलेलें न्हय ताणें कशें केलें त्या दोनीचे पुत्तू बाहलीक हाक्क जल्लो प्रतिपाक ताणें तागेले पुत करून घेतले तशें जावन बाहलिकाक चंद्रवंशा राय जावची योगुना बाहलीक न्ही जावन कोण म्हूण म्हळ्यार फुडें प्रहल्लादू जावन हिरण्यकशिपूल पुत जावन येयलो पळय प्रहल्लादू तो तशें जावन परमात्मा बारी प्रिती तो आतां तो बाहलीक राय जातना वायुले आवेश इतंतो येयला इत्याक कृष्णाला प्रिती जेवन तेन्ना येसचे खातीर ताजे खातीर महाबलिश्टू तशें जावन ताका बाहलीक म्हूण म्हणचें कशी जल्लुकय तो बाहलिकाल विशयो तात्पर्य निर्णया येत पळयाची जन्मा एत्तनाची तरसा भूर विदारिता जायमानेन तरसा तो जन्म आयले कुडले भूंय भेतिल्के म्हळ्यार भूंय भेतिली म्हूण म्हळ्यार तितलो जड तितलो बलिश्ट तो भिमान जातना त्या पर्वतार हाता दुखून चुकून पूण ते मुखार तुमकां सांगया ते शतशृंग म्हणून नांव घेतली त्या म्हळ्यार भिमाल बल तशी बाहुलीकय बारी बलिश्टू तो भूभार हरण करच्याक कृष्णान येतना ताका सहाय्यक जावन येवचे खातीरची तो प्रतिपाल पूत जावन येवन बाहलीक देशाचो राय जाल्लो तशी एकादश रुद्रालांतू एकलो रुद्र पत्रताप म्हूण म्हणलेलो आसा तो बाहलिकाल पूत सोमदत्त जावन आयलो हे सगळेचे अंशावताराचे विशय मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांतू सांगताचे मागीर रुद्रांतू एकलो सोमदत्त जावन बाहलिकाल पूत जावन आयलो की आनीक अजैकपात अहिर्बुद्नी विरुपाक्ष म्हळ्यार 3 रुद्र एकादश रुद्रांत 3 रुद्र तांणी कृष्णा सहाय करच्याक भूरी श्रव शल म्हूण म्हळेले 3 चेडूं कोणाले सोमदत्ताल चेडूं जाल्लीची एक रुद्र सोमदत्त जावन आयलो बाहलिकाल पूत आनी 3 जन भूरी श्रव शल म्हळेले 3 नामारी 3 रुद्र एकादश रुद्रांतलो आनी 3 रुद्र बाहलिकाले नात्र जावन आयलीची एकलो पूत जावन आयलो वरलेले 3 जावन नात जावन आयलीची तांतू भूरेश्वरवाशो सर्व रुद्राल आवेशांतू आशिल देखून तो बारी बलिश्ट जावन आसा शस्त्र ज्ञान संपादन करून घेतले ताणें जन्म येवका म्हणून सोमदत्तान रुद्राक तपस्या केलेले हे पुरे विशय एका अध्याय गीतेची तांतू येता पळय भूरेश्वरवसालांनी नांव येता तशी दक्षपुत्री निमती एकादश रुद्र जन्म आयलींची म्हूण म्हणटाची जेवो आतां बहुरूप म्हूण म्हणलेले तांतू एकादश अंत भितरी अजैकपाद अहिर्बुद्नी बहुरूप महानीती म्हूण येता बहुरूप म्हूण म्हणलो विरुपाक्ष म्हणलेले त्या नांव घालनाच ते बहुरूप म्हूण घाला जेवो कसले जेवो एकादश रुद्रालांतू एकलो पत्रतापो तो सोमदत्ताल पूत जावन जन्म आयलो आनी वरलेले 3 जन अजैकपात अहिर्बुद्नी विरुपाक्ष तांणी क्रमारी भूरी श्रवस शल म्हळ्यार 3 नांवान जन्म आयलींची तशी मागीर ते इथे निमती म्हूण म्हळ्यार शिवा तपस केलेले देखून शिवान सोमदत्ताक वर दिलेले मेगेले आवेश्ट जावन आसून तुगेले विरोधा कोण रपता युद्ध करूंक तांकां पुराय जना सोलवाचे तसलो बलिश्ट जावन आशिल्लो भूरिश्रवस म्हळेले नांवाचो तुका जन्माक येता तशें जावन सोमदत्ताल पूत जालेले देखून ताका सौमदत्ती एका अध्यायांतू सौमदत्ती तथैवच म्हूण येता पळय ते तोच सौमदत्तील नाम भूरिश्रवस म्हूण म्हणलेले जेव आतां शंतनू महाराजाल विशयाक येवया आमी शंतनू महाराजो हांगा गंगादेवी थंय अष्टवसूंक ती सांगतना तांणी मागतना तुगेले पुत्र जावन येताचे आमी मनुश्य लोकाचे मनुश्य स्त्रील उदरान त्यानाची म्हाका आमकां वशिश्टान शाप दिला अशे पळय तांणी सांगतात न्हय
तेदन तो जायत म्हूण सांगून ओपत न्हय कोण गंगादेवी जायत म्हूण सांगून ओपत न्हय तशी आनी एक कसं म्हळ्यार म्हाका तुमी म्हाका अम्मा जावन तुमी सिलेक्ट केला तुमगेला आन देवचे कोण म्हूण सांगून कसले निर्धार केला हांवें म्हूण प्रश्न करतना तांणी सांगतात न्हय आम्ही तेवय विशयी निर्धार करून दिला प्रतिपा महाराजाक शंतनू म्हूण म्हणलेले एकलो जन्मा येता तोच भुलोकांत आमगेले उत्पत्तीक कारण जाता म्हूण तेदना ती शंतनू म्हळ्यार कोणाच्या पुरो कोण म्हूण तिगेले दिव्य दृश्टीन पळयतना ती कळ्ळें थंय म्हाका पळोवन संतोश पावल महाभिशो ब्रह्मान ताका भुंयचेर जन्मा यो म्हणलें तोच आतां शंतनू महाराज जावन जन्मा येता म्हणून तिका खुशी जाता म्हाका मिगेल वयर मन आशिल्लो म्हाका थंय बामण जावन मेळटा न्हू बुलोकारे म्हूण खुशी जावन ती सांगता तुमगेले कसले इश्ट की तेंचे मिगेले इश्ट म्हूण लेक्याची शंतनू तुमगेल आनो जेवच्या तुमी अर्ह म्हूण लेखला रे म्हाकाय तागेले वयर खूश आसा इता म्हळ्यार म्हाकाय तो बामण जेवच्या योग्य म्हणून हांव लेखला तशें जावन तुमी मिगेल चेडून जावन जन्मा येवचे हांगाक निर्धार जाल्ले म्हूण म्हणटना तांणी गंगादेवीले सांगताची कसं न्ही पळय आमगेलो आनीक प्रार्थना आसा वशिश्टाल शापा फला निमती जावन आमी अनिवार्य जावन भुंयचेर जन्म घेवन येवका जाल्यार आमकां भुंयचेरय मस्तकाळ राबच्याक खूश ना म्हूण म्हणटना तांणी सांगताची तूं जन्मा आयले कुडले ते चेडूं हांव उदका घालून सोडी आमकां भुलोकांत मस्तकाळ आसल्यार आमकां खूश ना न्हू आसच्याक ताजे खातीर आमकां ते शापा देखून वगी बिडगूड जेवका आमकां जन्मा यो म्हूण मात्र शाप दिलेले भुलोकांत जन्मा येवन कश्ट बगू का आनी म्हूण सांगनी म्हूण म्हणटना गंगा महाभारता प्रकार गंगा कसं सांगता म्हळ्यार जायत तूं सांगिल तशी करता जाल्यार तुमगेल्यान तूं एकलोपणी शांतनूल पुतू जावन आसो का नमतय इत्याक म्हूण म्हळ्यार सत्पुत्र जावका म्हणून नमे स्त्री पुरुशाल समागम जेवचे मिगेल न्ही शांतनूले निमती जल्लले एक पुत्र पुणी भुंयचेर आसूं का तशें तुमी ओपुता जाल्यार मात्र नमे हांव तुमगेले कुशीशील प्रकार कोरयत म्हूण म्हणटना तांणी सांगता जायत गंगादेवी तुगेले आशी जावो आमी 8 बसूचे एक कमशू ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು ಶಾಂತನುಲ್ ನಿಮ್ತಿ एक चाल्लो जेवचे तशी करताची तांणी तो चिरकाल भुंयचेर आसता मात्र न्ही शांतनूल आज्ञाधार खंय जाता इश्टाचो आसता तो जाल्यार मर्त्य लोकांत तो संतान दिना तशें जावन अपुत्रवंत जावनूच मरता तो तूं हेंवय जायत म्हूण का इत्याक म्हूण म्हळ्यार आपास आमगेले संतान जावन थंय कोणें येवका म्हूण आमकां दिसना म्हूण म्हणटना गंगादेवी जायत म्हणटा अशी बसू अष्टबसू गंगादेवी लागीं प्रार्थना करताची आनी गंगादेवीला ओट्टू एक संधान रितीर ಒಡಂಬಡಿಕೆ म्हणटाची म्युच्युअल कन्सेंट म्हणटा पळय तशी ते करून घेवन आनंदान तांणी वेगारी भुंयचेर पडच्या चमकलीची वय हांगा त्या वेळाक प्रतीप म्हणलो कुरुवंशांतुलोची एक राय आशिल्लो त्या वेळी सांगला कालच्या दिसाक प्रतीप म्हणलो राय तो कितली वर्ष काळ गंगाद्वार म्हळ्यार आमी हरिद्वार म्हणटा थंय एक आश्रम निर्माण केलेलो खंय आनी ओडोड कितली मंत्राची जप परश्चरण करून करून सिद्धी पावतर आशिल्लो तो एक दीस तो जप करून बसतनाची गंगादेवी तागे लेद्राक उदका दुखून वयर येता छंदस्त्री रूप धारण करता आनी प्रतिपाले उजवे जांगेर बसता प्रतीप पळयता तिका निमगिता तूं कोण कसले खातीर तूं हांगा येयला मिगेल जांगेर बसच्या कारण कसलें तुगेले मना कसलो आकांक्ष आसा ती सांगता तुका वारडी करून घेवका म्हूण लेखून हांव आयल्या स्त्रीन कोणाकय वारडी करून घेवका म्हूण म्हणटना नाका म्हणून पुरुशान म्हूण आसा तशें हांव तुगेलें तूं म्हाका वारडी करून घेतवे म्हूण निमगिता तूं करून घेतवे म्हाका वारडीक म्हूण म्हणटर आसा आनी म्हणटा हांव तशी असल तसल चिल्लेनी न्ही योग्य जावन आशिल्ली देवता कन्या हांव तशें जावन तूं म्हाका वारडी करून घेवका म्हूण सांगून तुगेलें निमगिता तेदन तो सांगता म्हळें हांव केन्नाय परस्त्री गमन करना तूं तशें म्हणली कुडलें तुका वारडी करून घे म्हूण निमगीत न्हू तूं मिगेल आनीक इच्छ कसलें म्हूण म्हळ्यार हांव क्षत्रीय स्त्रियांक सोड विंगड स्त्रियांक वारडी करून घेना म्हूण लेखलां हें मिगेल नियत धर्म म्हूण म्हणटर तेदन ती सांगता पळय तें जाल्यार वय हांव तुगेले सजातीची न्ही जाल्यार हांव काय कुरूपी वे चंदी न्ही मे तुगेले वारडी करून घेवच्याक योग्य म्हूण लेखला तुवें आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांव पवित्र स्त्रीची तुगेल्या कसं की मिगेली इच्छा हांव सांगली म्हणलें कुडलें कसं की एक स्त्री म्हूण तूं लेखून हांव पवित्र स्त्रीची 3 लोकांतूय कोणेय मिगेल विशयांत अशी तशी म्हूण उलयतलें नांची जाल्यार हांव देवकन्या
तुका वारडी करून घेता म्हण मेगल म्हण आतां इले आमी तुगेले निमगेल तूं म्हाका वारडी करून घेता म्हण म्हणटा. तेदन तो सांगता काय कोण प्रतीप तुका वारडी करून घेव का म्हण तूं निमगीत वय जाल्यार तूं देवकन्या म्हणटा तुका गोत नातील विशय ना तूं तोंडान म्हाका वारडी करून घे वारडी करून घे वारडी करून घे म्हणटा जाल्यार क्रियेन तूं कशें केलें तूं स्पश्ट जावन हांव तुका वारडी करून घेवच्या नज्ज म्हण सांगून दाखयल तुवें कसल तें कार्य म्हण हांव सांगता पळय. तूं आयली आनी प्राप्य दक्षिणम ऊरुम मे त्वम आश्लिष्टा वरांगणे म्हगेले उजवे जांगेर न्हू तूं बसल्या उजवे बदीन बसचें दुवान सुन्नान मात्र न्हय तूं आतां म्हगेले उजवे जांगेर येवन बसलें म्हळ्यार ताजे अर्थ एक वे तूं म्हाका दुवे समान जाल्ली एक वे सुन्ने समान जाल्ली. दावे जांगेर तूं बशील जाल्यार बायलेन बसच्या योग्य जावन आशिल्लो जागो तो तशी तुगेले उत्तर म्हाका वारडी करून घेवं का म्हणून तुगेलें कार्य तशी आसूंक आशिल्लें तूं येवन दावे जांगेर बैसूंक आशिल्लें त्या बैसनाशी तूं उजवे जांगेर बैसलें म्हूण म्हणटना तूं काम धर्मपत्नी जावन परिग्रहण करूं जायना वयव्या तशी तूं मेगल सून जावेत जेवो तूं मेगेल दुवे समान म्हण म्हणटना तूं सुनाची मेगेली म्हण येता तशी तूं मेगेल पुत्ता वारडी करून घेवेत शिवाय म्हाका वारडी करून घेवचें जायना. ती सांगता खंय जायत हांव तुगेल पुत्ताली बायल जाता भरतवंशाची कुलवधू जाता म्हणून सांगतरस तुमगेल कुल श्रेश्ठ सच्चारित्र्याक नांव पाविलें तशें हांव तुगेले सून जावचें अर्ह म्हूण लेखता जाल्यार तुगेल सून जातना म्हगेले एक नियम आसा कसो न्ही म्हळ्यार हांव ते नियम कसो म्हूण सांगता. तुगेल पुता इश्ट जावो इश्ट जायना अशी रब्बो हांव करचें काम तें कसं जालें म्हूण विवेचन करवचें नज विमर्शन करवचें नज तेंच नियम कसो म्हूण हांव तुगेल पुता लेगीत सांगता. तुगेल पुता चंद करून पळयता तो म्हगेल निमती चांग चेडवांक पावन कडेर म्हणटना स्वर्गू पावता तो म्हूण म्हणटना प्रतीपू जायत म्हूण म्हणटा. तेदन ती गंगादेवी अंतर्धान जाता जाल्यार पळयाची एक विपर्यास म्हळ्यार तो रायू प्रतीप राय मांतार जाल्ला जाल्यार ताका चेडूं जायी आशिल्लीची चेडूं पूत ना नशी सून करून घेता म्हूण गंगादेवीक वचन दिलां हाणें कशें बाते कडेरी ते शिपणी हांव चेडा पावच्या प्रयत्न करता म्हूण सांगून ताका एक चेल्या चेडा पावचें अनिवार्य जाल्ली की तेदन प्रतीप कसो करता तागेले बायले घेवन रानां वता तपस्या करता. तपस्या निमती जावन ते दोनी प्रतीप आनी प्रतिपा बायल वृद्ध जाले तांणी दोग जणी जाल्यार महाभिषम म्हूण म्हळ्यार लेकल्याक पुत्र जावन पावतात तांणी. महाभिष म्हळ्यार कोण स्वर्गांत तागेले काणी सांगील पळय तोच आतां हांगेल पूत जावन येता. तशी हे महाभिषक रायू स्वर्गांत तागेले काणी पळयले मी गंगेक तो कामदृश्टीन पळयले म्हणून तो कोण म्हूण पळोवया. तो महाभिषक रायू एक पंत कशें जालें म्हूण म्हळ्यार पुनवे दीस खंय चतुर्मुख ब्रह्म पूर्व समुद्र तीराक आयिल्ले तेदना गंगा सहित जावन आशिल्लो समुद्र रायो म्हणला. गंगा सहित म्हूण म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार तें गंगा सागर संगम प्रदेश आसुका म्हळ्यार गंगे सागर संगम प्रदेश समुद्रा वच्चो जाग आसुका तेदन गंगा सहित समुद्र म्हूण जाल्ले त्या वेळार ब्रह्माले हांगा तो समुद्र उकून 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 पडलो घेवन येता आसना तेन्ना ब्रह्माला आंगारी तागेले उदक पडलिके समुद्राले पळय ब्रह्माक ಸ್ವಲ್ಪ कोप येयलो म्हूण म्हणटाची. ब्रह्माक कसले कोप येयलो म्हूण म्हणल्यार पळय वरुणा सागर म्हळ्यार वरुण थंय तागेलीची उदक म्हूण सांगून दिला पळय अवाक्षिपत्तस्य तनौ निचोद बिंदुं शशाप एनम अथाब्ज योनिः तस्य तनौ निच उद तागेलेची उदक पडयले म्हूण म्हणल्यार आतां गंगा समेत तो आस जाल्यार गंगा जल ताणें ब्रह्माल्या आंगार पाडूशिल्लो ब्रह्म म्हळ्यार मलगड सर्व देवतेंक वयबे मलगड जाल्यार कशें सुका आमगेल्या आंगाचें उदक आंगसा उदक सगळें तांगेल्या द्रापा पुडचें न्ही तशीच आतां हाणें वयर उकून येवन तागेलें उदक ब्रह्माल्या आंगार पडयल्यार
तस्य नी 14 तगेले उद्दा पडैले म्हण म्हणा तगेले उद्दा कनी गंगे उद्दा ताणे पडयतना गंगा तीर्थ ब्रह्मालांगार पोडची तशी पाडव येतेशील त्या पडयना नशी तगेले मिट्टा उदास पडे त्या पडैल काही तशीच अन्यक हंग कशी म्हण म्हणल्यार सांगताचे ब्रह्मान येतना खंयची देवतेने ब्रह्माला येद्रा कशी सुखा तशी सुखा जाता हंगा समुद्र जावन आशिल्लो वरुण गंगा तगेल समागमा खातीर धांवन तरच न्हय नयनी सागरा संगम म्हणची ताका तशी संगमा खातीर धांवन तरच न्हय तो गंगेक घेवचे खातीर तो ताका अर्जंट जातशी उडून येवन ब्रह्मालांगार उदा पडयल पळय तें आमकां ती एक न्हंयेनी सागराचे संगम जाल्यार ब्रह्माक तांणी तागेल चेडूशी वरुण आनी गंगा तागेल चेडूवान अशी करला रे बापसुलेद्राक तें ताका ब्रह्मान तांकां तुमी मनशाले बरी करतावे म्हूण ताजे खातीर शाप आयलो आंगार पुरे अभिषेक महाअभिषेकशी उदक घाल्ली न्हय म्हूण म्हणले खातीर समुद्राक तशी शाप दिली तेदना तशें जावन तो महाभिषरायू म्हूण सांगून जन्म आयलो महाभिषंक नाम नरेश्वरस्त्वं भूत्वा पुनः शंतनु नामधेयः जनिष्यसे विष्णुपदी तथैषा तत्रापि भार्या भवतो भविष्यति तो शाप दित कसल पळयाची ब्रह्म महाभिषेक नाम नरेश्वरः त्वं भूत्वा तू महाभिषेक म्हळेले नामाचो राय जाता पुनः शंतनु नामधेयः मागीर वापस अन्यक जन्मांतो शंतनु म्हळेले नामारी येता जनिष्यसे येता खंय विष्णुपदी ततेषा तत्रापि भार्या भवतो विष्णुपदी म्हणजे कोणाक गंगाक ती ततेषा तशीची तू कशी राय जावन येता तशी त्या वेळाक विष्णुपदी गंगा तू शंतनु नामधेयाचे राय जावन येतना तुगेल भार्या भवतो भविष्यती तुगेल बायल जावन येता शंतनु जन्मांतो म्हूण सांगून म्हणला महाभिषरायू सूर्यवंशांतो जन्म आयलो ಸಾವಿರ अश्वमेध ताजे नंतर 100 राजसूय याग या परे कालचे दिसा आमी महाभिषेकाल विशयी सांगला तंतू त्या परे केल्लेले दिकून चंद्रवंशांतू शंतनू ताका समुद्रा वच्चा मेळ्ळे थंय ताणें गंगेक पळोवन कामा ಸ್ವಲ್ಪ मनांतू तागेले काम इले वरी जावन ब्रह्माक कळून ताणें दोग जाणांक भुंयचेर जन्म म्हूण शाप दिलेले सुरवेकाची ब्रह्माल शाप ताका आशिल्लो तूं शंतनू जावन येता कशे खातीर म्हूण कळ्ळें न्हय शाप ब्रह्मान ताका शाप कसले दिल्ले म्हूण म्हणल्यार हेंचे पुरे तशें ब्रह्मान समुद्र तीरा येतना वरुण आनी गंगे तशी आशिल्ली ताजे खातीर गंगेकय गंगेक शाप कसले दिल्लेले ते कालचे महाभिषेकाल काण येतना येनिशिल्लें न्हय आतां गंगेक शाप कसले दिलेले शंतनूल बायल जावका म्हूण म्हणल्यार ती समुद्र तिरांत वरुणाल वटू थंय मेळटना तिकाय वरुणाकय कसले लज्जी जायनी म्हळेले खातीर तशी जाल्लेले म्हूण आमी लागता जावो तशी मागीर शांतो भवत्येव मयोदितस्त्वं त्वनुत्वम आप्तोथ ततश्च शंतनु शांत जावका म्हणून शाप दिल्लेले देखून तू शरीरान शांत जल्लो म्हळ्यार कोण ते वरुण शांत जल्लो तशी तो शंतनु जावन जन्म आयलो म्हूण म्हणटाची तशी वरुणूची महाभिषेक राय जावन जन्म आयलो आतां हांगा शांततनु म्हूण म्हळ्यार शंतनु म्हणून आमी म्हणटाची तशी जाल्यार समुद्र रायाक शांत जावका म्हळेले खातीर शंतनु म्हळेलें नांव आयलें म्हणून आमी हांगा मध्वाचार्यान तात्पर्य निर्णयांतू सांगिल्लें तशें आयकूं येता महाभिषेक रायू त्या जन्मांतू भुंयचेरी मस्त काळ आशिल्लो मागीर केन्ना तागेले शरीर त्याग जाल्ले त्या वेळार तो ब्रह्माला आस्थानाक वचून पावलो एक पंत त्यांची ही काणी काल आमी सांगला देवतेंगेल वटू ब्रह्माला आसतना तागेले बायल जावका म्हूण म्हळेले गंगे ते शापाक समजावन ती ते ब्रह्मा भेटू येता तिगेला आंगाबाईचे अवंगले सरता वाऱ्याक तेकडे वतना त्या वेळाक पुराय देवतेन तोंड तोग्गू केल्यार महाभिषेक ताका ती तागेले पत्नी म्हूण गोत्त आशिल्ले म्हूण म्हणटा तशें जावन
तो मागीर मागीर वापस प्रितीन तिका पळयतके तशी ब्रह्म शाप दितके तुका फुडें काम एक पंद शाप दिल्ले आतां आजी काही तेंची शाप दितर सबुईंचेर राय जावन वगी जन्मा येतो तो म्हूण वरुणान एक पंद महाभिषेक राय जाल्लो शापान आतां पास तो शांतनु जावन जन्मा येवच्याक कारण दोन्ही सुरवे शापान तूं सांगला न्हय 2 पंत तूं जन्मा येता म्हूण सांगून आतां दोन्ही पंत शाप दिल्ले इत्याक म्हूण आमी लेखला रे मध्वाचार्य सांगताची दोन्ही जन्म वग्गी येवो म्हूण सांगून वापस शाप दिलो वग्गी जन्मा यो म्हूण सांगता खंय तो तशी थंय वरुणान वरुण तशी महाभिषेक जावन येयलो आतां प्रतिपरायाल निमती शंतनू म्हूण म्हणलेलें नांवार तो जन्माक आयला हांगा कालच्या दिसाक आमी वसूक अष्टवसूंक वशिश्टाल शाप येयला आमी पळय त्या कसले म्हूण म्हणलेले विशयांत एक काणी म्हळ्यार निर्णय हे मध्वाचार्य सांगताची अष्टवसूंक तांकां गंगेल पोटांत जन्म म्हळ्यार तांकां भुंयचेर जन्म येवं म्हूण सांगिल्लें शाप वशिश्टाल निमिती जाल्यार तांकां भुंयचेर खंयचेच मर्त्य लोका स्त्रियाल पोटांत जन्म येवच्याक खूश नाशिल्लें हांच्यान महाभिषेकाक शंतनू जावन येवची तशी गंगीक तागेल बायल जावन येवची तशी शाप मेळ्ळे कुळे गंगे भूलोकांत देंवतरस त्या वेळार हान्नी पडतरसाची अष्टवसू भारी फास्ट पडतरसाची गंगी तांगेले निमगीत कसं जालें तांणी सांगताचे आमकां शाप येयला जाल्यार आमकां भूलोकाचे स्त्रियाल पोटांत जन्म येवच्या खूश ना तुगेल पोटांत जन्मा येवच आमी म्हूण म्हणटा ती जायत म्हणटा ही काणी आमी पळयलेले हाक तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची ते अष्टवसुलांत अष्टम वसू म्हळ्यार कडेचे वसूस पळय तागेलें नांव द्यू म्हूण म्हणलेलें आतां अष्टम वसू आसीत द्युनामा द्यू म्हणलेल्या नांवाचो वसू खंय तो आठाचो ताका वरांगी नामनस्य बभूव भार्या तागेलें बायलेलें नांव वरांगी म्हूण तिका भुंयचेरी वरांगी म्हणलेल्या नांवाची एक प्रितीची स्नेहीत आशिल्ली तिगेल्या बामणाल नांव सुमिंदा म्हूण तो सुमिंद म्हणलें राय तांतो अष्टवसूल नांव महाभारतांत भागवतांत हरिवंशांत विंगड नांव येता महाभारतांत धर ध्रुव सोम धर्म नील नल प्रत्युष प्रभास म्हूण येता भागवतांत द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नि दोष वसु विभावसु म्हूण येता तेंचे हरिवंशांत आप धर ध्रुव सोम अनिल अनल प्रत्युष प्रभास हांगे धर ध्रुव सोम आसा पळय तशी तांगेले थंय एक आप म्हणलेलो चड नाम येता आठाची वसू ते तशी न्ही तांतो धर ध्रुव सोम धर्म आशिल्ले कडेन आप आयला महाभारतांत धर ध्रुव सोम धर्म अनिल अनल प्रत्युष प्रभास त्या धर्म म्हूण म्हणलेले आशिल्ले कडेन आप आयला जाल्यार भागवतांत पुराय नाम विंगड येता जेवो विंगड सांबळे कुडले तांणी कोणकी विंगड म्हणचे न्ही जाल्यार ಕೆಲವು ಬಂದ कल्पादुकून कल्पातांनी विंगड जाताची म्हूण तशी तशी आसा म्हूण म्हणटाची जेवो हांगा पुराय अष्टवसू कोणाल निमती जल्लेलीची म्हळ्यार दक्ष पुत्री वसूक धर्म प्रजापती निमती जल्लेलींची तांतू अष्टम वसूनी जावन तागेले नांव खंय तें प्रभास भागवतांत विभावसू म्हणलो इतोची तेंची द्यू म्हणून अंत म्हणला खंयच्यांत महाभारतांत तशी वरांगिले नांव विष्णू पुराणांत वरस्त्री देवशिल्पी विश्वकर्माली आवसू बृहस्पती भयणी म्हूण म्हणटाची जेवो आतां वरांगिले दोस्तीची म्हणली न्हय सुविंद म्हण म्हणलेले रायाली बायल उशीनर रायाली धुव तिगेल न्ही जावन भुंयचेचे भुंयच 2 नांव तिका जितवती आनी वरांगी म्हूण तिगेल मात हे वरांगीक एक अष्टवसूल बायल ती 8 वसूल बायल द्यू म्हणलेले नांवां वसूल बायल वरांगीस पळय तीक एक आशिकी कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमकां मरण नातल्या बरीची हे वरांगीक मरण नाशी कोरका भुंयचेर वचूची मर्त्य स्त्री जाली ती भुंयचेर वचूची म्हण तिका मरण नाशी कोरका म्हूण म्हणलेले उद्देशान
ती कसं करता म्हळ्यार वशिश्टाले एक धेनू, त्या धेनूक घेवन येयाची. ती नंदिनी म्हळ्यार वशिश्टाल धेनू आसा ती अमृता समान दूध दिता. तें दूध पिल्लल जेन्ना मांतारपणे येना मरण येना ते घेवन येवका म्हणून त्या तिगेल बामणाक प्रेरेपण करता. कश्यपाल निमती जन्मा येयली ती नंदिनी. सुरभी म्हळ्यार कामधेनू निमती जन्मा येयली. तिगेले दूध पिल्लरी महाभारतांतू अशी हें विशय आदी पर्वांतू 10,000 वर्ष पर्यंत आयुष्य स्थिर यमन असा कडेन मेळटा म्हण. कडेन वरांगीन तशी प्रेरण करतना ते दिवना म्हाका वसू तो कसो करता तागेले भावंडांक पुरे सांगता अशें आमी त्या नंदिनी हसूक घेवन वचावे म्हण. त्या वेळार तन्नी वसू ಒಟ್ಟು वचून ते वरलेले बसू पुरे ಒಟ್ಟು वचून नंदिनीक बांदून घालतात तन्नी. निजावन आचार्य मध्व सांगताची वशिश्ट वसूंक वशिश्ट महर्षी हांगाचे बैबे वसू म्हळ्यार देवते तन्नी वशिश्टान वसूंक शाप दिल कशी म्हणून. इत्याक म्हळ्यार देवता तारतम्यांतो अष्टवसूलंतुलो पंचाचो अग्नी तो तारतम्यांतू 15 कक्षेर आसूचो. वशिश्ट तागेले पशी तो 16 कक्षर आसूचे. वरलेल वसू पुरय 18 कक्षर आशिल्ली देखून वशिश्टा पशी तन्नी उणें वशिश्टान तांकां शाप दिवेत. जाल्यार अग्नी तंतुलोत न्हू अष्टवसूलंतू एकलो न्हू अष्टवसूंक म्हणून शाप दितून अग्नी समीत येत न्हू जाल्यार अग्नी हांगा चड उत्तम जालेले देखून वशिश्टान ताका शाप दिवचे सामर्थ्य नातिल्ले देखून त्या वेळार ब्रह्मू वशिश्टाल हांगा भितर आवेष्ट जातकय तशें जावन हांगा वशिष्ठ संस्थः कमलोद्भव प्रभुः बबंधताम गाम तथांश शाप म्हणून सांगून मध्वाचार्यान सांगला. म्हळ्यार वशिश्टा भितर आसूचो कमलोद्भव प्रभुः कमलोद्भव म्हणजे ब्रह्माक तागेल निमती जावन अष्टवसूंकय शाप मेळ्ळे म्हूण. अनेक रितीरी लेखू येत विश्वामित्रान तागेल 100 चेडवांकय मारतना वशिश्टान विश्वामित्रा शाप दिनी म्हणटना अष्टवसू तंतूय अनिल न्हय अनल अग्नी तागेले पशी चड प्रभावशाली जाल्यार वशिश्टान कशी शाप दिलो म्हळ्यार प्रश्न येता पळय. तदिकचेर मध्वाचार्य सांगताची वशिश्ट त्या वेळार वशिश्टा लांगांत ब्रह्मदेव आयलो तशें जावन शाप दिवचें जाल्लें म्हणून. शप्ता वै स्मो महानदी अस्वयंकृतया बुद्ध्या वशिष्ठेन महात्मना. स्वयंकृत बुद्धी न्हय अस्वयंकृत बुद्धी निमती वशिश्टान आमकां शाप दिल्ले म्हूण सांगून गंगेले वसून पुरे सांगली न्हय. अस्वयंकृत या बुद्ध्या म्हूण म्हळ्यार कसं न्हय म्हूण म्हळ्यार स्वंत बुद्धीन शाप दिलेलो न्हय ब्रह्मावेशान शाप दिलेलो म्हूण तांणी सांगिल्लें म्हूण. आनी अधर्मा प्रवृत्त जालेले देखून तुमकां मनुष्य जन्म येवो. कोणा खातीर तुमी धर्मच्यूत जाल्लींची तो 8 जनालय आयुष्य तक्का मेळटा वरलेले जन वग्गी हांगा दुखून मुक्त जावेत म्हणून ब्रह्मान सांगलें म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. तशी आनीची काणी फाय पळव्या कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.